नमस्कार दोस्तांनो, बघा या ठिकाणी पिअर्सिंग लाईन पॅटर्न आपण म्हणतो की बघा हा एक कॅन्डलस्टिक पॅटर्नचा प्रकार आहे. याच्यामध्ये दोन कॅन्डल असतात. तर याच्यामध्ये कसं असतं की माहिती आहे का, की या ठिकाणी बघा आता मी एक पॉईंट काढलेले आहे त्याच्यामध्ये. तर टू कॅन्डल पॅटर्न असतात. ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न इफेक्ट इफ यू फाउंड ड्युरिंग डाऊन ट्रेड. फर्स्ट candle red, second candle green bullish. Both candles should be big. Green candle open below red candle. Green candle close slightly below top to red candle. आता याचा अर्थ काय होतो बघा, दोन कॅन्डल असतात. आता याच्यामध्ये कसं असतं की जेव्हा ट्रेंड रिव्हर्सल होतो त्यावेळेस काय असतं की बाबा या ठिकाणी समजा एखादा ट्रेंड रिव्हर्सल मध्ये आला आणि स्टॉक पडत आहे खूप खाली, आणि त्यावेळेस काय असतं की अशा दोन कॅन्डल निर्माण झाले की पहिल्यांदा रेड कॅन्डल आणि नंतर ग्रीन कॅन्डल. तर या ठिकाणी मार्केट हे काय असतं की वरी जाण्याचे संकेत देतात. बघा मी एरो केलाय. तर सेकंड ग्रीन कॅन्डल काय असते तर वरी करण्याचे, म्हणजे या ठिकाणी काय असतं तर मार्केट वरी जाण्याची शक्यता असते. म्हणजे ज्यावेळेस इंट्राडे करत असताना तुम्ही समजा तुम्ही जर चार्ट बघत असाल, चार्ट मध्ये जर तुम्हाला दोन अशा कॅन्डल जर दिसल्या तर हे संकेत कशाचे आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला इथं बाय करण्याचे संकेत आहेत. स्टॉक या ठिकाणी काय करू शकता तर बाय करू शकता, म्हणजे या ठिकाणी खरेदी करू शकता. तर याला काय म्हटलं जातं तर पर्सिंग लाईन पॅटर्न. म्हणजे याच्यामध्ये दोन कॅन्डलस्टिक पॅटर्न असतात, एक रेड नावाची आणि ग्रीन नावाची. त्याला आपण काय म्हणतो पिअर्सिंग लाईन पॅटर्न. म्हणजे या ठिकाणी हा संकेत काय देतो तर मार्केट हे या ठिकाणाहून वरी जाण्याचे संकेत देतात. म्हणजे कॅन्डल जी आहे ती बघू शकतो तुम्ही थोडीशी, म्हणजे दोन्ही कॅन्डल एक समान असतात. फक्त ग्रीन कॅन्डल जी आहे ती ते रेड कॅन्डलच्या थोडी खाली असते. याला आपण पिअर्सिंग लाईन पॅटर्न सेम म्हटले जाते. थँक्यू. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.